आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। सनमडी साठवण तलावात बुडून 2 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू। जत तालुक्यातील सनमडी येथे शुक्रवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। साठवण तलावाच्या काठावर बसलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात पडून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने सनमडी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। मृत मुलांची नावे हर्षद संजय कांबळे वय 16 वर्ष व जगदीश वसंत मोरे वय 15 वर्ष अशी आहेत। हर्षद याने नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती, तर जगदीश हा 9वी इयत्तेत शिक्षण घेत होता। मिळालेल्या माहितीनुसार कोनूर येथील मत्स्य ठेकेदार संजय कांबळे यांच्याकडे सनमडी येथील साठवण तलावाचा मत्स्य ठेका आहे। शुक्रवारी संजय कांबळे हे आपल्या मुलीच्या CET परीक्षेसाठी विटा येथे गेले होते। दरम्यान त्यांच्या ठिकाणी काम करणारा मजूर तलावावर मासेमारीसाठी गेला होता। त्यांच्यासोबत संजय कांबळे यांचा मुलगा हर्षद तसेच भाचा जगदीश मोरे हे दोघेही गेले होते। संजय कांबळे यांचा भाचा जगदीश हा मूळचा बीड येथील असून तो शिक्षणासाठी मामाकडेच होता। दोन्ही मुले तलावाच्या काठावर बसली असताना एका मुलाचा अचानक तोल जाऊन तो पाण्यात पडला। त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही पाण्यात गेला। दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।